इचलकरंजी शहरात जलसंपदा आणि हवामान सहिष्णू सेवा सुधारण्यासाठी निसर्गाधारित उपाय राबवणाऱ्या नव्या प्रकल्पांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. CEPT युनिव्हर्सिटी आणि इचलकरंजी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं HSBCच्या CSR अनुदानातून शाश्वत जलव्यवस्था या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमामुळे भविष्यात इचलकरंजीत शाश्वत जलव्यवस्था निर्माण होऊन स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडणार असल्याचं मान्यवरांनी नमूद केलं. यावेळी माझी वसुंधरा अभियानाचे राज्य संचालक सुधाकर बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पर्यावरणपूरक घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांचा सन्मान करण्यात आला. घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत किरण काकडे यांनी प्रथम क्रमांक, अर्चित जोशी यांनी द्वितीय तर प्रियांका नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळानं प्रथम क्रमांक, आदर्श विद्या मंदिरनं द्वितीय आणि ऋतुराज कॉलनीनं तृतीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या कदम, दिनेश मेहता, मीरा मेहता, आरवा भारमल यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि विजेते कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते.